नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच फूड लवर्स चॅनलवर. आणि फूड लवर्स चॅनल आज तुमच्यासमोर एक रेसिपी घेऊन आलेला आहे. जी लोक रेस्टॉरंटमध्ये जाऊन प्रिफर करतात तीच तुम्ही रेसिपी घरी कसं बनवू शकता हे आज मी दाखवणार आहे. हो, आज मी घेऊन आलेली आहे रेसिपी चिकन टिक्का स्टार्टर रेसिपी. याला तुम्ही मलाई चिकन टिक्का बोलू शकता, हरियाली चिकन टिक्का बोलू शकता, चिकन मलाई टिक्का रेसिपी बोलू शकता. काहीही नाही, उद्या मी कॉम्बो करून एक ही छान रेसिपी बनवलेली आहे. तर टाइम न वेस्ट करता आपण डिरेक्टली जाऊया या रेसिपीकडे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, मी इथे 250 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. कारण की मोस्टली तुम्ही बघू शकता टिक्का रेसिपीला आपण बोनलेस चिकनच यूज करतो. 250 ग्रॅम चिकन मी छान धुवून घेतलेलं आहे, क्लीन करून घेतलेलं आहे. आपल्याला लागणार आहे क्रीम, कारण की मी सांगितल्याप्रमाणे ही मलाई चिकन टिक्का आणि काही मी 2-3 रेसिपीचा कॉम्बो केलेला आहे. तर क्रीम लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट लागणार आहे. हिरवी मिरचीची पेस्ट म्हणजे मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला हिरवी शिमला मिरची आणि कांदा. मी ह्याचे छोटे छोटे मी स्क्वेअरमध्ये पीसेस करून घेते. पीसेस जास्त छोटे ठेवू नका, साधारणतः मीडियमपेक्षा मोठे ठेवा, कारण की आपल्याला ते स्टिकमध्ये घुसवता आले पाहिजे प्रॉपर आणि आपल्याला रोस्ट करता आलं पाहिजे. आणि चिकनचं सर्वात मेन इन्ग्रेडियंट्स आहे दही. दह्याचा यूज का करावा, कारण की दही जेव्हा आपण हे स्टार्टर रेसिपी मध्ये यूज करतो तेव्हा आपलं चिकन खूप छान ज्युसी आणि मऊ होतं. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दही. ओके, तर आता आपण एक एक स्टेप सुरुवात करूया. तर मी काय केलेलं आहे, चिकनमध्ये हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे. आपल्याला त्याच्यात मी थोडंसं मीठ ऑलरेडी टाकलेलं होतं, तर नंतर यूज करताना थोडंसंही मीठ यूज करायचं आहे. त्याच्यानंतर मी शिमला मिरची आणि कांदा ज्याचे मी स्लाइस करून घेतलेले होते ते सुद्धा ॲड करून घेतलेलं आहे. इथे मी 2 ते 3 चमचे दहीचा यूज केलेला आहे. शक्यतो दही तुम्ही घट्ट घ्या, पाण्यासारखं जे म्हणजे पातळ असं दही असेल तर ते घेऊ नका, कारण की आपल्या मॅरिनेशनला जास्त पाणी सुटू शकतं. त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ सुद्धा ॲड करून घेतलेलं आहे. आपल्याला हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स याच्यासाठी की सगळा मसाला सगळ्या चिकनच्या पीसेसना, शिमला मिरची, कांदा ह्याला लागलं पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट स्टेप्स आहे की आपण बघतो की रेस्टॉरंटमध्ये हे कोळशावर रोस्ट चिकन टिक्काच बनवतात. आता आपल्याकडे कोळशावर आपण बनवू शकत नाही. आजकाल ते इलेक्ट्रिक ग्रिलर आणि हे बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. पण तुम्हाला तो स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर त्याच्यासाठी मी आज दाखवणार आहे की काय करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एंडपर्यंत माझा व्हिडिओ बघायचा आहे. तर मी काय केलेलं आहे, सगळं मिश्रण छानसं असं एका बाउलमध्ये घेऊ, ते मिक्स करून आता मी त्याच्यावर झाकण लावून 1 तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. डिफ्रेश नाही करायचं, आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मॅरिनेशनसाठी. साधारणतः 30 मिनिट्स आपण हे, किंवा 1 तास. तुमच्याकडे जास्त टाइम असेल तर तुम्ही 7 ते 8 तास सुद्धा ठेवू शकता. जितके जास्त म्हणजे तुम्हाला जास्त वेळ ठेवाल तेवढा वेळ हे छान मॅरिनेट होतं. आता मी हे चिकन 8 तास, मी 8 तास हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मॅरिनेशनसाठी. 8 तासानंतर मी हे चिकन बाहेर काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान हे मॅरिनेशन झालेलं आहे. जितकं जास्त वेळ तुम्ही ठेवाल तितके जास्त वेळ ते मॅरिनेशन छान होतं. तुम्ही बघू शकता, मी आधीच सांगितलेलं की दही तुम्ही असं बॉटली पाण्यासारखं यूज करू नका, नाही तर ते मिश्रणाला पाणी सुटू शकतं. आता मी सांगितल्याप्रमाणे ह्याला आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. तर स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी काय केलं आहे, गॅसवर ऑलरेडी कोळसा गरम करत ठेवला आहे. हां, जे मार्केटमध्ये किंवा जे कोळशाचे शॉप असतात इझिली तुम्हाला मिळेल, तिथून तुम्ही कोळसा, किंवा आजकाल मार्केट्समध्ये इझिली मिळेल. एका वाटीत मी बटर घेतलेलं आहे, तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता, जे असेल ते. एक्झॅक्ट सेंटरला थोडंसं एक डीप असा खड्डा बनवून ती वाटी त्याच्यात ठेवा. आपला कोळसा छान गरम होऊन द्यायचा आहे, की त्याला असा प्रॉपर गरम झाल्यानंतर जो निखारा निघतो तसं ते निघायला लागल्यानंतर ते त्या वाटीत ठेवायचं आहे. आणि आपल्याला हे लीड लावून 10 ते 15 मिनिट, म्हणजे जो कोळशाचा जो स्मोकी धूर येतो ना, तो थोडासा कमी होईपर्यंत आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे. त्याने काय होईल, आपल्या चिकनला आपण जरी गॅसवर रोस्ट करत असू तरीही आपल्या चिकन टिक्काजना कोळशाचा फ्लेवर येतो. जो स्मोकी आपण रेस्टॉरंटमध्ये स्मोकी टेस्ट बघतो जी असते चिकनला, हे स्मोकी टेस्ट तीच ह्या वेने तुम्ही घरी सुद्धा करू शकता. तर हे मी अक्षरशः त्या कोळशाचा धूर कमी होईपर्यंत मी असंच लीड लावून ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढची स्टेप स्टार्ट करणार आहोत की आपण ते स्टिक्सला लावून
आपण ते गॅसवर रोस्ट करायला सुरुवात करू. स्मोकी टेस्ट झाल्यानंतर मी आता ते कोळसा हे सगळं साईडला काढून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आता जे खालचा लेअर असतो चिकनचा ते सगळ्यांना प्रॉपर मिक्स इक्वल करून घ्यायचा आहे. कारण की काही वेळेस मसाला आपल्या बेसला राहिलेला असतो. तर एकदा जस्ट आपण जेव्हा टिक्का करू त्याच्या आधी आपल्याला ही एक प्रोसेस घेऊन यायची. हार्डली 1 ते 2 मिनिटं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काय करायचं, मी इथे घेतलेले आहेत स्टीलच्या स्टिक्स घेतलेल्या आहेत. तुम्ही लाकडी ज्या मिळतात स्टिक्स त्या पण घेऊ शकता. तर त्याच्यात पण तुमची क्वेरी असेल की लाकडी स्टिक्स यूज करायला लागलो तर गॅसवर त्या जळतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा त्या स्टिक्स घ्याल अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही त्या स्टिक्स गॅसवर यूज करू शकता. अजिबात त्या जळत नाहीत. तर ज्यांच्याकडे स्टीलच्या नाही आहेत तर तुम्ही लाकडी स्टिक्स पण यूज करू शकता. आता हे बघा, मी इथे 1 लेअर शिमला मिरचीचा, 1 लेअर कांद्याचा आणि 1 लेअर चिकनचा असे मी लेयर्स करून घेत आहे. आणि ॲट अ टाइम मी 1 स्टिक सेक करत आहे गॅसवर. तुमच्याकडे ग्रिलर असेल तर तुम्ही ग्रिलरमध्ये पण करू शकता. कारण की एनिवे आपण स्मोकी फ्लेवर दिलेला आहे त्याच्यामुळे टेस्ट तीच येणार. ग्रिलरवर करा किंवा गॅसवर करा. आता ह्याच्यात पण सुद्धा एक इश्यू होतो की कधी कधी हे बघा, कांदा आणि शिमला मिरची जेव्हा आपण गॅसवर रोस्ट करतो तर ती पटकन होते, पण चिकन शिजायला वेळ लागतो. आता मी हे छान 8 ते 10 तास मॅरिनेट करून घेतलेलं होतं, त्यामुळे चिकन पटकन शिजतं. जर तुमचं अर्धा तास किंवा 1 तास तुम्ही मॅरिनेशन करून घेतलेलं तर थोडासा टाइम लागतो. तर त्यावेळेस तुम्ही काय करा, चिकन फक्त एका स्टिकला लावून म्हणजे 3 ते 4 पीस एक काही अंतरावर स्पेस देऊन लावून घ्या त्या स्टिक्समध्ये. आणि चिकन आधी शिजवून छान तुम्ही असं भाजून घ्या गॅसवर मीडियम फ्लेमवर. आणि त्याच्यानंतर कांदा शिमला मिरची सुद्धा तुम्ही एका स्टिकला लावून वेगळं पण ते करू शकता किंवा एकत्रही लावून तुम्ही करू शकता, ॲज पर तुम्हाला जसं करायचं असेल. पण मेक शुअर करा की तुम्ही चिकन लावल्यानंतर त्याला प्रॉपर स्पेस देऊन त्याला शिजायला एक छान टाइम द्या. मी गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकता, मी स्टिकलाच चिकन हे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवलेली आहे. हाय फ्लेमवर करू नका, कारण की हाय फ्लेमवर चिकन जळण्याचे चान्सेस आहेत. इवन आपली शिमला मिरची आणि कांदा सुद्धा जळण्याचे चान्सेस असतात. तर आपल्याला हे 360 डिग्रीमध्ये स्लोली तुम्हाला ते गोल फिरवत राहायचं आहे, म्हणजे रोटेट करत राहायचं आहे. म्हणजे चिकन सगळ्या साईडने छान शिजेल आणि आपले कुठूनही चिकन कच्चे राहणार नाही. तर तुम्ही बघू शकता मी हळूहळू किती हळू हे रोटेट करत आहे. आणि आपल्याला स्टार्टपासून म्हणजे त्या स्टिकच्या टोकापासून त्या एंडपर्यंत आपल्याला कंटिन्युअस ते सगळ्या साईडने फिरवतच चिकन शिजवून घ्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे. तर मी हे आता असेच 2 स्टिक रेडी करून घेत आहे आणि मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवेल की आपल्याला काय करायचं. तर तुम्ही हे असंही गरम करून सर्व करू शकता ॲज इट इज, पण मी थोडंसं त्याला क्रीमी आणि बटरी एक फ्लेवर देत आहे. त्याच्यामुळे मी पुढची स्टेप काय करत आहे ह्याच्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. आता रेसिपीमध्ये थोडासा ट्विस्ट आहे. मी काय केलेलं आहे, ते छान चिकन रोस्ट करून घेतल्यानंतर मी एका पॅनमध्ये बटर ॲड करून घेतलेलं आहे. आणि जे आपण चिकन टिक्कात बनवलेले होते ते मी त्याच्यात ॲड करून छान परतून घेतलेले आहेत. थोडंसं आपल्याला ह्याच्यात क्रीमसुद्धा ॲड करायची ऑप्शनल आहे. म्हणजे तुम्हाला जर ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता, नसेल ॲड करायची नका करू. छान परतून घ्या आणि मग आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे. तर आपलं रेस्टॉरंट स्टाईल मलाई चिकन टिक्का किंवा हरियाली टिक्का किंवा क्रीमी चिकन टिक्का स्टार्टर रेसिपी रेडी झालेली आहे. प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर चाट मसाला भरभरून घ्यायचा आहे. त्याला आपल्याला लच्छा कांदा म्हणजेच कांद्याचे स्लायसेस करून त्याच्यात तुम्ही लाल मिरचीची पावडर, मीठ टाकून छान असं एक सलाड टाईप बनवून घ्या. आणि दही आणि मिंट म्हणजे पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. मी दही आणि पुदिना चटणी कशी बनवायची मी सांगेन तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. आपली रेसिपी ही रेडी झालेली आहे. मी तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला. असंच माझ्या व्हिडिओजना सगळ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे काही व्हिडिओज हिंदीमध्ये आहेत, मी मराठीत सुद्धा माझे व्हिडिओज घेऊन येत आहे. आणि माझ्या व्हिडिओजला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे डेली अपडेट येत राहतील. पुन्हा एकदा मनापासून तुमचे खूप